नारी स्तनभरनाभिदेशं दृष्ट्वा मागमोहावेशम् एतन्मासवसादिविकारं मनसि विचिन्तय वारं वारम्. सगळ्यांना रविवारच्या आणि मदर्स डेच्या म्हणजे मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी मदर्स डे. आणि सगळ्या श्रोत्यांना या मदर्स डेच्या किंवा मातृदिनाच्या शुभेच्छा. श्रुतिस्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम. तर आपण शंकराचार्यांनी पूर्ण जगाला मायेच्या त्यागाचा आणि वैराग्याचा उपदेश दिला, राईट. पण एक आज मदर्स डे म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो त्यांची. त्यांचं आईशी फार एक पवित्र नातं होतं. त्यांच्या आईचं नाव होतं आर्यांबा. आणि त्यांनी ज्यावेळेला संन्यास घेतला त्यावेळेला ते आईला सोडून मग पूर्ण भारत देशामध्ये फिरले. आणि संन्यासाने आपल्या म्हणतात की आपल्याकडे सर्व नाती बंधनं तोडायची असतात. पण संन्यास घ्यायच्या आधी आईला त्यांनी वचन दिलं होतं की तुझ्या अंतिम वेळी मी नक्की येईल. आणि तेव्हा त्यांची आईची शेवटची वेळ आली. त्यावेळेला संन्यास धर्माचे सर्व नियम त्यांनी बाजूला ठेवले आणि समाजाचा विरोध पत्करला आणि आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला ते हजर राहिले. तर लोकांनी सांगितलं की तुम्ही इकडे राहू शकत नाही आणि तुम्ही काही करू शकत नाही. पण म्हणून त्यांनी स्वर्गातून अग्नी आणला आणि आईचा अंत्यसंस्कार केला, अशी एक कथा सांगते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की हे जे शंकराचार्यांचं जे भजगोविंद आपण बघतोय त्याबरोबरच त्यांचं वर्तन जर आपण बघितलं तर त्यांनी आईला किती मोठं महत्व दिलेलं आहे. म्हणजे सगळ्यातली नाती जगातली असतात ती स्वार्थावर टिकलेली असतात, पण त्या सगळ्यामध्ये आईचं जे प्रेम आहे ते अत्यंत शुद्ध आणि ईश्वरी लेवलला पोचणारं असतं. आणि तो त्यांनी त्याचा गौरव केलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेने एक पाऊल पुढे जाऊन भगवंताला आई मानलेलं आहे, परब्रह्माला आई मानलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो ना विठू माऊली, किंवा आपले संतांना सुद्धा आपण ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतो. हे आईच्याबद्दल जे प्रेम, आईचं जे निस्वार्थ प्रेम असतं तेच आपल्याला ईश्वरी भक्तीची पहिली ओळख करून देतं, गोविंद भक्तीची पहिली ओळख करून देतो. म्हणूनच आपल्या जन्मदात्रीला, आपल्या आईला आपल्या जन्मदात्रीला नमस्कार करून आणि संपूर्ण जगाची माऊली असलेल्या त्या गोविंदाला नमस्कार करून आपण पुढचा श्लोक घेऊया. म्हणजे कांचन झाला, आता कामिनीचा मोह ह्याच्याबद्दल आहे. शरीर मोह त्याग असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांनी एक उदाहरण असं दिलंय की स्त्रीचं जे आहे शरीर आहे, नाभी प्रदेश, स्तन, हे बघून त्याच्याबद्दल तू मोहात पडू नकोस, मोहित होऊ नको. हे सर्व मांस आणि चरबीचे विकार आहेत. म्हणजे एतन मांस व साधी विकारम असं त्यांनी शब्द वापरलेला आहे इकडे. आणि नंतर म्हणतात ते की मनसी विचिंतय वारंवार, हे आपण मराठीमध्ये अर्थ समजू शकतो. वारंवार ह्याचं चिंतन तू करू नकोस. म्हणजे काम वासनेचं चिंतन तू करू नकोस. मानवी देहाचं जे आकर्षण आहे ते पाहून परत 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 त्याच्यामध्ये तू मोहात पडू नकोस. वारंवार असा विचार कर की हे चरबीचे विकार, मांस, शरीर हे जे आहे त्याच्यामध्ये हाडं, स्नायू, मज्जा वगैरे आहे, हे तू त्याच्याबद्दल तू विचार कर. त्याच्याबद्दल तो विचार करून तुझ्या मनामध्ये तू परिवर्तन कर, असा त्याच्यामध्ये उपदेश केलेला आहे त्यांनी. तर हा त्याचा म्हणजे शब्दार्थ झाला. आणि आता आपण थोडंसं डीपर डाऊन जाऊ एक ह्याच्यामध्ये ना. तर मागच्या वेळेला त्यांनी ऐहिक विषयभोग, धन वगैरेची आसक्ती सोडायचा सांगितला, उपदेश केला. आणि इकडे कामिनींच्या ठिकाणच्या भोगल आलसेचा त्याग करायचा उपदेश केलेला आहे. आपण जर बघितलं की भारतीय तत्वज्ञान किंवा ऍक्च्युली सगळ्याच जगामध्ये ना, जगातल्या तत्वज्ञानामध्ये, धर्मामध्ये धन म्हणजे कांचन आणि नारी म्हणजे कामिनी यांच्यापासून आलेल्या धोक्याची सतत जाणीव करून दिलेली आहे माणसाला. याच्यामध्ये काही गोष्टी पण क्लिअर करायच्या, डूज अँड डोंट्स पण मी सांगतो याच्यामध्ये कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाहीये. धन म्हणजे संचय आणि उपभोग या सर्व सजीव प्राण्यांच्या उर्मी आहेत, राईट, नॅचरल टेंडन्सीज आहेत. आणि टू बी ऑनेस्ट, पालनासाठी किंवा संततीसाठी, हे जग पुढे चालवण्यासाठी शारीरिक आकर्षण हे नैसर्गिक मानले गेलेलं आहे. तो मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.
की म्हणजे भगवंताची म्हणा किंवा निसर्गाचा असा नियम आहे की सजीवांची साखळी पुढे चालत राहावी आणि त्यासाठी शारीरिक आकर्षण हे स्त्री आणि पुरुषांना एकमेकांकडे खेचणारं हे एक बल आहे, एक मुख्य सामर्थ्य आहे. आणि ह्या नात्यांची जी सुरुवात होते ही आकर्षणापासून, शारीरिक आकर्षणापासूनच होते. पण त्याच्यानंतर पुढे जाऊन हे जोडीदार आपल्याकडे लग्नानंतर किंवा ह्या आकर्षणानंतरच्या त्याच्या पुढची स्टेप म्हणजे त्याच्यामध्ये जवळीक, विश्वासाची भावना निर्माण होते. म्हणजे शारीरिक आकर्षण हे एक साधन आहे, साध्य मानलं गेलेलं नाही. नात्याची सुरुवात करण्यासाठी, संततीसाठी, सृष्टी टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे. पण त्याच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी त्या नात्यामध्ये प्रेम, आदर, संयम हे बाळगणं सुद्धा महत्वाचं आहे. हा एक त्याच्यामधला प्रॅक्टिकल भाग झाला. दुसरा भाग ह्याच्यामध्ये नारी हा शब्द वापरलाय, स्त्री शब्द वापरलेला आहे. पण त्यामागे जे तत्व आहे, त्याचे प्रिन्सिपल, कॉन्सेप्ट त्याने मांडलाय, तो दोघांसाठी आहे, स्त्री आणि पुरुषांसाठी आहे. म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ लिहिताना त्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी किंवा सामाजिक रचना त्या वेळेला होती, त्यावेळेला बऱ्याच तिला पुरुषांचा उल्लेख लिहिला जातो, पुरुष साधक. पण त्याच्यातला उपदेश हा मानवी मनासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे, समाजासाठी सगळ्यांसाठी येतो. म्हणजे वी नो राईट नाव राईट की पुरुषाचं मन जसं स्त्रीकडे आकर्षित होतं तसं स्त्रीचं मन सुद्धा पुरुषाच्या सौंदर्याकडे, त्याच्या शरीराकडे आकर्षित होऊ शकतं. पण शेवटी हा श्लोक असं सांगतो की स्त्री असो किंवा पुरुष असो, शरीर हे शेवटी काय, हाड, मांस, रक्त हेच आहे. आणि शंकराचार्यांचा उद्देश हा या कामरूपी लस्ट किंवा एक्सेसिव्ह अटॅचमेंट आहे, त्याच्यावरती विजय मिळवणं हा आहे. आणि विचारांची दिशा बदलणं हा असा आहे तो. तर म्हणजे या श्लोकामध्ये आदी शंकराचार्य आपल्याला सांगतात की हे जे शारीरिक आकर्षण आहे त्यापासून तू दूर राहा. अगेन पूर्ण सोडून प्रपंचामध्ये लोकांना जाणं कठीण आहे, पण आत्मसंयम महत्वाचा आहे. नुसत्या बाह्य रूपावरती मोहित न होता तुझ्या मनाला आवर घाल आणि तुझं मन योग्य दृष्टीकडे योग्य वेळी ते वळव, हा तो उद्देश आहे. स्त्री द्वेष याच्यामध्ये बिलकुल सांगितलेला नाहीये. पण आध्यात्मिक प्रगतीमध्ये, साधनेमध्ये कामवासना त्याच्यामध्ये वाहत जाणं हा एक मोठा अडथळा मानलेला आहे. आणि शंकराचार्य आपल्याला सांगतात की या बाह्य स्वरूपाच्या पलीकडे जा, सत्य पहा आणि केवळ बाह्य स्वरूपामध्ये, बाह्य सौंदर्यामध्ये, मोहामध्ये वारंवार विचिंतय वारंवार म्हटलेलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जे शाश्वत आहे, जे या जगाच्या आपण म्हटलं त्याप्रमाणे इंद्रियामधलं चैतन्य आहे, जो परमात्मा आहे, त्याच्याकडे तू लक्ष दे, असा साधकांना त्यांचा उपदेश आहे. या श्लोकाबद्दल मी माझ्या टीनेज मुलीशी बोलत होते. मेन हॅव अट्रॅक्शन अँड विमेन डोंट हॅव अट्रॅक्शन किंवा फिमेल्स डोंट हॅव अट्रॅक्शन असं म्हणायचं आहे का. सो देन वी डिस्कस द सेम थिंग अँड आय टोल्ड हर की नाही, असं म्हणायचं नसेल, परंतु आत्ता फॉर द टाइम बिंग ही इज अड्रेसिंग अ मॅन फर्स्ट ऑफ ऑल. तर त्यामुळे त्या निमित्ताने त्या पुरुषाला दिलेला हा उपदेश आहे. देवळांमध्ये जातो तर तेव्हा असं सांगितलं जातं की त्यांचे कोणी महाराज येणार असतात किंवा कोणी येणार असतात, तर पटकन हा पडदा लावून टाका, सगळ्या बायकांनी इथे मागे राहा, लपा आणि ते पडदे लावा. आणि का तर मग त्याच्यात मग ते गुजराती देऊळ होतं आणि त्याच्यात मग ते सांगतात की स्त्री मोहनी वस्तू छे. पहिल्यांदा बायका वेगळ्या, पुरुष वेगळे, आणि मग त्याच्यानंतर हा पडदा बिडदा लावून टाकतात. आत्मविजयी तर विश्वविजयी. आणि स्त्री आणि पुरुष हे दोघंही समाजाचा इक्वल घटक आहेत, इक्वल भाग आहेत. आणि ज्या समाजामध्ये 50% जे तुमची जनता आहे, जे पॉप्युलेशन आहे, त्याला जर तुम्ही बिलिटल केलं, कमी लेखलं, तर त्या समाजाची प्रगती कधीच होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपल्या देवी देवतांमध्ये सुद्धा जेव्हा म्हणजे शंकर, शिव पार्वती, लक्ष्मी नारायण, तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपण दोघही डेइटीजना, आपण दोन्ही देवदेवतांना एकत्र बघितलेलं आहे आयुष्यात. असं कधी मी बघितलं नाहीये की लक्ष्मी वेगळी आहे, पार्वती वेगळी आहे, शिव वेगळा आहे आणि नारायण वेगळे आहेत, असं मी कधी पाहिलेलं नाहीये. सो हा जो प्रॉब्लेम आहे हा माणसांचा प्रॉब्लेम आहे, हा देवाचा प्रॉब्लेम नाही. आपल्या धर्मामध्ये आपल्याला स्त्री आणि पुरुष हे दोघांनाही खूप समानता आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा मला असं वाटतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की जिथे देव असतो तिथेच देवी असते.
दे आर नॉट सेपरेटेड, दे आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. त्यामुळे मला असं वाटतं की पुरुष आणि स्त्री हे दोघेही समाजामध्ये कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांना. पुढे आपण जेव्हा वर्तमानपत्र उघडतो पहिल्यांदा आपण बघतो की इथे रेप झाला, इथे हे झालं ते झालं, तर हे युजली हे पुरुषांनी केलेले असतात रेप. कधी असं मी वाचलेली बातमी नाहीये की बाईनी काहीतरी हार्मोन्सच्या याच्यात किंवा दारूच्या अंमलाखाली किंवा काहीतरी ड्रग्ज अंमलाखाली कुणातरी मुलाला रेप केला किंवा असं मी कधीही वाचलेलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या समाजातल्या घटकाला औषधाची गरज आहे त्या घटकाला उद्देशून हे म्हटलेलं हे स्तोत्र आहे. आता नाही इतक्यात, पण एक 2-3 महिन्यापूर्वी मला आठवतंय की हायस्कूलर्समध्ये, एस्पेशली आपण ज्या भागात राहतो स्टीव्हन्सन हायस्कूल इथली खूप फेमस हायस्कूल आहे, खूप चांगली हायस्कूल समजली जाते, तर तिथे टीनेजर्समध्ये एप्स्टीन फाईल्स ह्याच्याबद्दल खूप म्हणजे एव्हरीबडी वॉज डिस्टर्ब्ड इन द कम्युनिटी. सगळ्यांचं खूप बोलणं चाललं होतं. तर तेव्हा मला असं वाटतं की हा उद्देश लक्षात ठेवला पाहिजे. कारण काय होतं, ह्या अट्रॅक्शननी, हा जो मोह आहे, ह्या अट्रॅक्शननी तुमची बुद्धी झाकली जाते. बुद्धीचा अंकुश नाहीसा होतो आणि मनुष्य हा पशु लेव्हलवरती जगायला लागतो. मनुष्य प्राणी आणि बाकीचे प्राणी ह्याच्यामधला मुख्य फरक हाच आहे की आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, आपण विचार करू शकतो, आपल्याला संस्कृती आहे. आणि बाकी प्राण्यांना संस्कृती नाहीये, दे ऍक्ट ऑन द इन्स्टिंक्ट. आणि मनुष्याला इंटेलिजन्स आहे, त्याला विचार विनिमय आहे. त्यामुळे विचार ह्याच्यावरती म्हणजे ते जे सांगतायत की मनसी विचिंतय वारं वारं, एक मनाच्या शिस्तीबद्दल हे सांगितलेलं आहे की थोडंसं तिथे डिसिप्लिन पाहिजे. यू नीड टू कीप युअर माइंड अंडर कंट्रोल. दोघांनाही एकमेकांबद्दल अट्रॅक्शन असणं, स्त्रीला आणि पुरुषांना, इट इज सो नॅचरल आणि बायोलॉजिकल की हे नैसर्गिक आहे. आणि हे जर नसलं तर अनैसर्गिक प्रकार होतात. त्यामुळे दॅट इज ऑल्सो वियर्ड अँड दॅट्स अ बिग टॅबू इन द कम्युनिटी, इन द सोसायटी. त्यामुळे ह्या डोंट फाईट इट. जसं गीतेत सांगितलंय कृष्णाने, लाईक यू हॅव टू सरेंडर टू गॉड, यू कॅनॉट फाईट धिस माया. हे जे अट्रॅक्शन आहे ह्याला यू कॅनॉट फाईट इट. यू कॅन टेक केअर, लाईक हँडल इट और टॅकल इट विथ युअर इंटेलिजन्स अँड विथ द स्क्रिप्चर्स. त्यामुळे हे असे स्क्रिप्चर्स असणं हे सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि असा आपल्याला योग्य वेळी सल्ला आणि योग्य वयामध्ये तो गायडन्स मिळाला पाहिजे. म्हणजे आता आमच्याकडे काही टीनेजर्स येतात ACT शिकायला वगैरे. सो दॅट लाईक ती दोघं तिघं बॉईज होते अँड दे वर टॉकिंग अबाउट सम हॉट गर्ल. ओके, हॉट गर्ल ॲट स्टीव्हन्सन. म्हटलं मग मी आल्यावर तर एकदम चपचाप झालं एकदम. म्हटलं हू इज सो हॉट, आय वुड लाईक टू नो व्हॉट्स हॅपनिंग. तर मग अशी एक कोणतरी मुलगी आहे, ती अशी खूप एकदम छान आहे वगैरे, हॉट आहे एकदम. म्हटलं मग पुढे काय, देअर शुड बी समथिंग. यू आर जस्ट डिस्कसिंग अमंगस्ट यू, लाईक टीजिंग इच अदर, फिलिंग हॅपी अबाउट इट. सो देअर इट शुड, पुढे काय, इट शुड गो समवेअर. सो गो टॉक टू हर. नाही नाही आमची काय हिंमत नाही, वी आर अफ्रेड वगैरे असं. मग म्हटलं नाही असं नाही, आता तुम्ही तिघं मिळून जा. अँड आय चॅलेंज यू, तुम्ही तिघं मिळून जा, बसा त्या व्यक्तीच्या आजूबाजूला आणि गप्पा मारा. बिकॉज इट्स अ क्लास, राईट? सो इट्स अ को-एड एज्युकेशन, सो यू हॅव टू बी अराउंड. मग देन आफ्टर सम टाइम, एक महिना 2 महिना असं झालं असेल. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की काय झालं त्या मुलीचं, तुम्ही बोललात का त्याच्याशी जाऊन वगैरे. सो देन दे रिअलाइज की ते सांगत होते की ओ व्हॉट अ वेस्ट. आता अमेरिकेतली शाळा आहे त्यामुळे काही होऊ शकतं. सो शी टर्न्ड आउट गे. आणि सो दे सेड लाईक ओ व्हॉट अ वेस्ट वगैरे. तर म्हणजे मला काय म्हणायचं की तुम्ही तुमच्या मनामध्ये, मनसी विचिंतयम वारं वारं, ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये, यू आर जस्ट प्लेइंग अ परफेक्ट सिच्युएशन, अ परफेक्ट गेम अँड अ परफेक्ट एव्हरीथिंग. लाईफ इज नॉट परफेक्ट. You go and do what you want to do. Talk to the person and see how it happens. And परमेश्वरांनी टाकलेला बाउन्सर होता की नाही, she is totally different. She prefers someone totally different than you. So मला म्हणायचं काय की मनसी विचिंतयम वारं वारं ह्याच्यामध्ये काय, ऑल दीज गायज, दे आर थिंकिंग अबाउट समवन, वेस्टिंग देअर टाइम, देअर प्रेशस टाइम, वेन दे हॅव अ एक्झाम कमिंग अप. त्यांची परीक्षा येते, त्यावेळेचा तुमचा महत्वाचा वेळ तुम्ही अशा व्यक्तीसाठी विचारांमध्ये वाया घालवताय की
ज्या व्यक्तीला त्याची काही कल्पनाच नाहीये आणि त्या व्यक्तीला त्याचा काही म्हणजे त्यांनी काही फरक पण पडत नाहीये लाईक तर मग म्हणजे मला म्हणायचं काय की मनसी विचिंतय वारंवारम आपला वेळ हा अतिशय प्रेशस आहे आणि तो परमेश्वर प्राप्तीसाठी लावला म्हणजे त्याच्यासाठी घालवला पाहिजे जास्तीत जास्त काळ हायर जॉईज माहिती पाहिजे देअर शुड बी लाईक जर मला माहिती असेल की सोन्यापेक्षा प्लॅटिनम हे जास्त म्हणजे किमती आहे तर मी जाऊन प्लॅटिनमच्या ज्वेलरीबद्दल ऍटलिस्ट त्या सेक्शनमध्ये जाऊन बघीन तरी की काही आहे का काही मला आवडतं का लोकांची अशी अमेरिकेमध्ये स्पेशली मला असं खूप जाणवतं काय म्हणणार सेक्शुअल हॅपीनेस इज द अल्टिमेट हॅपीनेस असं वाटतं पण आपल्या ह्या सगळ्या संतांनी आणि आपल्या ह्या सगळ्या लिटरेचरमधनं आणि ह्याच्यामधनं आपल्याला सांगितलेलं आहे की देर इज अ हायर हॅपीनेस हे लोक इतके साधनेमध्ये किंवा समाधीमध्ये का असतात कारण इट इज इटर्नल हॅपीनेस इट इज लाईक 100% प्युअर हॅपीनेस ह्युमन रिलेशनशिप्स ना देर इज अ लिमिटेशन टाइम लिमिटेशन आहे मूड लिमिटेशन्स आहेत त्याच्यानंतर वयाचे पण विकार आहेत एतम मांसम आदी विकारम जन्मता निश्चय मृत्यू त्याला मरणारच आहे ते कितीही सुंदर असलं तरी इट्स गोइंग टू डाय ॲट सम पॉइंट ऑफ टाइम त्याचा मृत्यू होणार आहे त्याचा नाश होणार आहे हे परमनंट नाहीये हे इटर्नल नाहीये जे शाश्वत आहे त्याचा ध्यास धरा जे शाश्वत आहे जे परमनंट आहे त्या गोविंदाचं ध्यान करावं त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं एक गोष्ट तू सांगितलीस की आपलं जीवन म्हणजे लुक फॉर प्लॅटिनम राईट तर ते मला स्वामी चिन्मयानंद त्यांच्या पुस्तकामधलं हे आहे मी वाचून दाखवतो इकडे तर त्यांनी फार सुंदरपणे ते एक्सप्लेन केलेलं आहे तर ते म्हणतात की जीवशास्त्र दृष्ट्या स्त्री पुरुषांनी परस्परांच्या मोहकपणावर आसक्त व्हावे अशी निसर्गाचीच योजना आहे ही नैसर्गिक प्रवृत्ती संयमाने नियंत्रित शिस्तबद्ध शुद्ध आणि उन्नत करायला पाहिजे मानवातील विवेकशील बुद्धीलाच केवळ हे साधेल पशुला नाही कारण स्वतःच्या उपजत स्वभावानुसार आणि भावना वेगाने वागणे हा पशुचा धर्म आहे पण मानवाचे वैभव त्याच्या विवेक बुद्धीत असल्याने तो आपल्या वैषयिक सुख प्रवृत्तींना संयमाने योग्य वळण देऊन अंती स्वतःला उदात्त आणि दिव्य उन्नत करू शकतो म्हणजे हेच ते शाश्वताचं जे शोध आहे तो त्यामागची भावना आणि तिथे जाण्याचा हा उपदेश आहे तर म्हणजे दुसऱ्याला उपभोगाची वस्तू मानणं आणि कामवासनेच्या हव्यासापोटी स्वतःला हीन स्थितीत आणणं हे एखाद्या पशुप्रमाणे आहे आपण मानव आहोत आपल्याकडे विवेक बुद्धी आहे आणि तू म्हणालीस त्याप्रमाणे शेवटी काय शेवटी सगळ्यांना जायचंच आहे त्यामुळे ते समर्थांची मला मनाचे श्लोक आठवतात ते म्हणतात ना ते देहे कारणे देहे रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला म्हणजे सगळे लोक देहाचं रक्षण करण्यासाठी त्याला सुंदर ठेवण्यासाठी सजवण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण शेवटी मृत्यू किंवा काळ हा देहाला घेऊन जातो हे शरीर सुंदर असलं तरी सुद्धा ते नश्वर आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि आत्मस्वरूपाचा शोध ही एक महत्वाची गोष्ट आहे हे तू एक चांगलं सांगितलंस तिकडे दुसरं गोष्ट तू म्हणालीस बुद्धी राईट तर ते मला तू सांगत त्यामुळे बुद्धीने विवेक बुद्धीने आपण कसं ह्याच्याबद्दल आवर करावं ह्याच्याबद्दल मला भगवद्गीतेमधले श्लोक काही आठवले तर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण स्वतःचा म्हणजे उद्धरित आत्मनाम हे त्यांचं महत्वाचं भगवान श्रीकृष्णाचा उपदेश आहे त्यामध्ये ते पुढचंच त्याचं हे असं आहे की ना आत्मना अवसादे म्हणजे आपला तू नाश सुद्धा करून घेऊ नकोस किंवा आपली अधोगती करून घेऊ नको आणि अधोगतीचा मार्ग काय तोही भगवंतांनी सांगितलेला आहे दुसऱ्या चॅप्टरमध्ये ते श्लोक येतात तर ते श्लोक मी म्हणतो माझे पण आहे आवडते श्लोक आहेत अर्थानुसार ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते कामात क्रोधोऽभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यती म्हणजे ह्याचं माझ्या आईने मला ऍक्च्युली गीताईचे श्लोक शिकवलेले ह्याचं ट्रान्सलेशन जे आहे ते असे ते पण मराठीमध्ये आहेत त्यामुळे मी सांगतो विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातुनी जडे मोह
मोहाने स्मृतिलोपली, स्मृतिलोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशची. म्हणजे आपण जे म्हणालो जे ध्यायते विषयान पुंसः, म्हणजे मनसी विचिंतय वारंवार, ज्याला इंद्रिय विषयांचं किंवा त्या गोष्टींचं मन चिंतन करत राहतं, तेव्हा त्या गोष्टीमधून आसक्ती निर्माण होतो, संग निर्माण होतो. आणि या संघामधून पुढे काम, पराकोटीचं काम, इच्छा, वासना निर्माण होतात, त्याचे संस्कार मनाला लागतात. आणि मग इच्छेमधून त्याच्यामध्ये अडथळा आला, काहीतरी प्रॉब्लेम आला, की मग त्याच्यातून राग येतो, क्रोध येतो, राईट. क्रोधामुळे मग अज्ञान होतं, कारण माणूस जेव्हा एकदा रागामध्ये गेला की मग तो काय करेल त्याचा काय नेम नसतो. आणि ह्याच्यामुळे मोह, अज्ञान निर्माण होतो. आणि या मोहाची आपल्याला माहिती आहे की या रागामुळे, मोहामुळे स्मृतिभ्रंश होतो, म्हणजे काय विवेक किंवा सारासार विचार करण्याची बुद्धी नष्ट होते. आणि असं झालं की पूर्ण मग मनुष्याचा नाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती, असं तू पण शब्द बुद्धी वापरला असं, ती ही विवेक बुद्धी आहे. विवेक बुद्धी आहे. विवेक बुद्धी म्हणजे प्राण्यांकडे केवळ ती नुसती प्राकृत बुद्धी असं म्हणतात ना, की आपल्याला भूक लागली, काय आलं की ते करतात, त्यांच्याकडे डोक्यात विशेष ते नसतं. पण माणसाकडे मात्र सारा विचार करण्याची शक्ती आहे, विवेक बुद्धी आहे, त्याचा वापर केला पाहिजे. त्यानुसार संयम ठेवला पाहिजे आपल्या गोष्टीमध्ये, कंट्रोल, सेल्फ कंट्रोल. म्हणजे शेवटी काय आपण म्हणतो की आहार, निद्रा, भय, मैथून, हे सगळ्या प्राण्याला सगळ्या गोष्टी असतात. आहार, निद्रा, भय, मैथून. पण मानव या गोष्टीवरती संयम ठेवू शकतो. आणि आपल्या संतांनी असा संयम ठेवून भगवंताचं ध्यान करून शाश्वत आहे त्याचं जे आहे त्याचं जे चिंतन केलं, आणि त्यानुसार ते फॉर म्हणजे प्लॅटिनम स्टेट म्हणालीस त्याप्रमाणे त्या तिकडे ते पोचले, असं तो याचं हे आहे. तर असं म्हणजे आपण नेहमी आपण बघतो की आजकालचे ते काही तू तू उदाहरणं दिलीस, पण हे जे आहे म्हणजे आपण आपण त्यांनी एक दुसरं एक इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट येतो, की त्यांनी एक ह्याच्यामध्ये एक रेमेडी पण सांगितली आहे, की नुसतं तुमच्यामध्ये मनसी विचिंतय वारंवार, तर त्याच्यामध्ये आपल्या योगामध्ये एक ऍक्च्युली प्रतिपक्ष भावना नावाचा एक भाग येतो. पतंजली योगामध्ये त्याचं एक सूत्र आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, पतंजलीने म्हणजे मला वाटतं साधनापादमध्ये आहे ते, साधना, वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनाम, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे वितर्कानी किंवा आपल्या मनामध्ये ज्यावेळेला नकारात्मक, त्रासदायक, अनैतिक वितर्क येतात, विचार येतात, तेव्हा त्याच्या विरुद्ध असे विचार करावे. म्हणजे सकारात्मक किंवा वास्तववादी विचार निर्माण करायचं, म्हणजे प्रतिपक्ष भावना. म्हणजे अंधार असतो, तिकडे आपण दिवा लावतो, तर तो अंधार निघून जातो. तसंच अशुद्ध विचार घडवण्यासाठी शुद्ध विचार मनामध्ये आणणं, प्रतिपक्ष भावना. म्हणून त्यांनी ते इकडे शंकराचार्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एतन मांस वसादी विकारम, हे विकार असं म्हटलेलं आहे. चरबी म्हणजे रक्त, हाड, मांस, हे नाही सगळं शरीर बनले, ती वितर्क भावना जर आणली. समर्थांचं ऍक्च्युली याच्यामध्ये दासबोधामध्ये पण एक अशी ओवी आहे की ते म्हणाले, बांधले चर्माचे मोटाळे, तेथे विष्ठेचे पेटाळे, रसोपाय वंक नाळे होत असे. म्हणजे आपलं शरीर शेवटी काय, चर्माचं मोठाळं बांधलेलं आहे, तिथे विष्ठेचं पोटाळं आहे. म्हणजे हे वितर्क भावना आहे. तुम्ही ते शरीराचं फॅसिनेशन जे करताय, फॅसिनेशन अगेन वारंवार वारंवार वारंवार, ते वितर्क भावना. म्हणजे तुम्ही दिवा लावण्यासाठी, अशुद्ध विचार घालण्यासाठी जाणीवपूर्वक असे विचार आणून ते विचार घालून मग मग पुढे जा. हा पण एक तंत्र आहे. मला वाटतं मी कोणाशी बोललो होतो, त्यांनी एक सायकियाट्रिस्ट त्याच्याबद्दल, की मॉडर्न हे काय सांगतं ह्याच्याबद्दल. तर त्यांनी मला सांगितलं होतं की हे कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग नावाचं एक सायकोलॉजी पण आहे, सीबीटी, त्याच्यामध्ये हे थोडंफार वापरतात. मला अगेन आय एम नॉट द सायकियाट्रिस्ट और आय डोंट नो मच, बट दिस इज द आयडिया ऑल्सो. म्हणजे आपले संत किंवा हे आपले महात्मे हे डेफिनेटली खूप मनाला खूप जाणणारे होते. त्यामुळे त्यांनी हा जो एक टेक्निक पण दिलेला आहे. तर हा त्याचा उपदेशाचा भावना झाला. पण आपल्याकडे कथा सुद्धा सांगितलेल्या आहेत, माहिती आहे ना अर्चना. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेला उपदेश सांगितला जातो ना, त्यावेळेला कथा सांगून त्याच्याबद्दल एक रोचकपणा पण निर्माण केलेला आहे. आपल्याकडे महाभारतामध्ये ययातीची गोष्ट सांगितलेली आहे. ययाती, राजा ययाती. ययाती हा मोठा राजा होता, आणि हा कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण सगळ्यांचा हा पूर्वज, तिघांचाही पूर्वज तो ययाती म्हणला जातो. तो ययातीचे म्हणजे दोन त्याचे पुत्र मानले, म्हणजे दोन पुत्र होते, यदू आणि पुरू.
तर यदूपासून यदुवंश निर्माण झाला, म्हणजे यादव, म्हणजे श्रीकृष्णाचा वंश हा वंश. यदूपासून निर्माण झाला. आणि पुरूपासून पौरव वंश निर्माण झाला. त्याच्यामध्ये कुरु राजा राहिला, त्याला कुरुवंश पण म्हणलं जातं. कौरव पांडव हे त्याच्या वंशामधले होते. तर अशा ययातीची जी कथा आहे तर ती पण एक फार इंटरेस्टिंग आहे. राक्षसांचे जे गुरु शुक्राचार्य, त्यांची कन्या आणि तिची मैत्रीण ही तिची शर्मिष्ठा ही पण राजकन्या होती. ती दासी म्हणून त्याच्यामध्ये आली आणि या विश्वासघाताने ययातीने शर्मिष्ठाबरोबर संबंध ठेवले आणि तिला पुत्र झाले शर्मिष्ठाला. मग देवयानीला कळल्यावर हे तिला राग आला. मग ती तिच्या वडिलांकडे गेली, असुर गुरु शुक्राचार्य, आणि तिने ययातीबद्दल तक्रार केली. तर शुक्राचार्य पण रागावले आणि त्यांनी त्या ययातीला शाप दिला. ते म्हणाले की तू आत्ताच्या आत्ता म्हातारा होशील, वृद्ध होशील, तुझं तारुण्य नष्ट होईल. तर असा शाप हा ययातीला मिळाला. मग ययाती खूपच गयावया करायला लागला. तर तो शुक्राचार्याने सांगितलं, माझा शाप काही खोटा होणार नाही, पण तुझा कोणीतरी एखादा मुलगा जर तुझं तुझं वृद्धत्व घेईल आणि त्याचं तारुण्य तुला देईल तर तू तरुण होऊ शकतो. तेव्हा ययातीने त्याच्या मुलांना सांगितलं, पण शेवटी त्याचा एकच मुलगा पुरू यांनी आपल्या पित्यासाठी आपलं तारुण्य दिलं आणि वृद्धत्व स्वीकारलं. आणि मग हे तारुण्य मिळाल्यावरती मग ययाती आउट ऑफ कंट्रोल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 1000 वर्ष, त्याच्यातलं वर्णन असं आहे की इंद्रियांना हवा तो भोग घेत शारीरिक सुख उपभोगत एका अप्सरेबरोबर ययातीने घालवले 1000 वर्ष. 1000 वर्ष म्हणजे बराच काळ घालवला त्यांनी, पण त्याचं मन काही तृप्त झालं नाही. आणि नंतर मग त्याला कळलं, तो जागा झाला एका दिवशी, आणि त्याला कळलं हे तर परत परत वासना माझ्या मनामध्ये येतच राहतात. मनसी विचिंतय वारंवार, मी त्याला देत जातो वासनांना भोग आणि परत त्या वासना येत राहतात, भोग देत जातो तर परत येत राहतात. तर मी काय करावं? आणि मग त्यांनी जो उपदेश केलेला आहे तो महाभारतामध्ये फार सुंदर सांगितलेला आहे. तर तो मी सांगतो इकडे. तर तो ययाती असं म्हणतो की वासना कधीही भोगून संपत नाही. आणि त्यांनी परत त्या पुरूला आपलं आपलं तारुण्य जे आहे ते पुरूला परत दिलं आणि त्यांनी मुलाला उपदेश केला. आणि तो म्हणतो तिकडे की हे पुरू, तुला मला एक कळलं बाबा की आगीत तूप टाकलं की आग शांत होत नाही, उलट जास्त भडकते. त्याचप्रमाणे भोग भोगून वासना शांत होत नाही. आणि तो म्हणतो की पुरू, मला असं वाटतं की खरं सुख हे वासना भोगामध्ये नाहीये, ते संयम आणि वैराग्य आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये आहे. असं ययातीचा 1000 वर्ष भोगून त्याचा उपदेश झाला. आणि त्यांनी तो म्हणजे नंतर मग तो असं ती गोष्ट सांगते की मग त्यांनी भगवंताची उपासना केली. चिन्मय स्वामी चिन्मयानंदचं परत त्यांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात की या वासना प्रवृत्तीवर मात करणे हीच एक कृतकृत्यता आहे, जीवनामधली कृतकृत्यता आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा वारंवार अभ्यास करणं, वारंवार चिंतन करणे नव्हे विषयांचं, वारंवार अभ्यास करणं हे महत्वाचं आहे, अपरिहार्य आहे. 1000 वर्षानंतर सुद्धा जो अग्नी शांत होऊ शकत नाही. त्यामुळे ते गीताईमध्ये पण कृष्णांनी म्हटलेलं आहे, कासेस लागिले माझ्या तेची जाती तरुणिया. त्यामुळे यू हॅव टू सरेंडर टू गॉड. तरच हे बरोबर आहे. शक्य आणि आहे. पण बिल्वमंगल ठाकूर यांची एक गोष्ट आहे. तर हे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे एक डिव्होटी, आणि म्हणजे त्यांची वृंदावनमध्ये समाधी आहे तिकडे. परत हे मनसी विचिंतय वारंवार हे चिंतामणी नावाची एक गणिका वेश्या होती, तिच्या मागे लागले होते आणि हे आंधळे झाले होते. आणि ती गोष्ट अशी आहे की त्यांचं वडिलांचे अंत्यसंस्कार चालले होते, पण त्यांच्या मनामध्ये परत तेच विचार येत होते या चिंतामणीबद्दल. जो वेडा झालाय कामामध्ये, त्याला काही दुसरं दिसत नाही, तसं ते वेडे झाले होते. आणि तिकडे कसेबसे तिला भेटायला गेले आणि ते चिंतामणीला भेटले त्यावेळेला तिने यांची बघितली, तिला तिची दया आली, त्याची कीव आली. ते म्हणाली, अरे या हाडामासाच्या नश्वर शरीरावरती तू एवढं जे प्रेम करतोस ते जर तू भगवान श्रीकृष्णावर केलं तर तुला मोक्ष मिळेल. हे जे ते म्हणाली, त्यांनी त्या क्षणी तिला शिक्षागुरु म्हणून त्यांनी स्थान दिलं. तर त्यांच्याशी ते म्हणते, त्यांनी तिला झिडकारलं नाही, त्यांनी तिचे पाय पाय पकडले आणि ते म्हणाले की मी तुझ्या शरीराच्या मोहात अडकलो होतो, पण तुझ्याच शरीराने, तुझ्या वाणीने मला ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवला. आणि नंतर मग त्यांची गोष्ट अशी आहे, मोठी गोष्ट आहे, मी संपूर्ण सांगत नाही ते, पण ते गेले वृंदावनला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाची उपासना केली. त्यांनी एक श्रीकृष्ण करणामृत नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि वैष्णव परंपरेमध्ये अत्यंत पवित्र ग्रंथ मानला गेलेला आहे.
आणि चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये त्यांनी या ग्रंथाला मोठं मोठं स्थान दिलेलं आहे आणि अजून आजकाल सुद्धा इस्कॉनमध्ये वगैरे या ग्रंथाचा रेफरन्स घेतला जातो. पण त्या ग्रंथाचा जर तुम्ही बघितलं तर त्या ग्रंथाची सुरुवात, जर आपण मंगलाचरणाने करतो ग्रंथाची सुरुवात, ह्यांनी सुरुवात अशी केलेली आहे, चिंतामणीर जयती सोमगुरुर मे, सोमगिरीर गुरुर मे. सोमगिरी हे त्यांचे दीक्षागुरु, ज्यांच्याकडून श्री बिल्वामंगल ठाकूर यांना दीक्षा मिळाली. पण त्यांची जी शिक्षा गुरु चिंतामणी, तिच्याच नावाने सुरुवात केली आहे, चिंतामणीर जयती, चिंतामणीचा जय जयकार असो, असं त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे दीक्षा गुरूंच्या आधी सुद्धा त्यांनी चिंतामणी किंवा शिक्षा गुरुचं नाव दिलं. आपल्या सगळ्यांचे शिक्षा गुरु असतात जे आपल्याला शिकवतात, पण त्यांचं म्हणजे त्यांचा उपदेश असा की वासना, मोह, अज्ञान ह्याच्यामधून बाहेर पडून शुद्ध भक्ती आणि ईश्वर प्रेमाकडे जाता येतं. अगदी सामान्य माणसाला सुद्धा जाता येतं. खरी प्रेरणा कधीही आणि कुठूनही मिळू शकते तुम्हाला. आणि जर तुमचं मन बदलायला तयार असेल तर तुम्ही आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण करा आणि भगवंत तुमची काळजी घेईल. म्हणजे यांचं बिल्वामंगल ठाकूर यांचं असं म्हटलं जातं की ते भगवान कृष्ण येऊन त्यांच्या समोर बसत असे आणि त्यांची गाणी ऐकत असे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, कुठली भक्ती, कुठली मुक्ती तर पायाची दासी आहे भक्तीच्या, असं ते म्हणतात. माझ्या खोलीच्या बाहेर मुक्ती वाट बघते, पण मी भगवंताच्या श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये इतका मग्न झालोय, रमलेलो आहे की मला कुठे दुसरीकडे बघायचं कारणच नाही, लक्षच नाही माझं. मुक्तीकडे सुद्धा बघत नाहीयेत ते. तर ते इतक्या उच्च पातळीवरती ते भगवंताच्या कृपेने, गोविंदाच्या भजनाने पोचले. आणि भूतकाळातल्या चुका कितीही मोठ्या असल्या तरी खऱ्या पश्चात्तापाने, ईश्वरी श्रद्धेने, भक्तीने, गोविंदाच्या भजनाने शुद्ध भक्ती प्राप्त होते आणि त्यानुसार शाश्वत चैतन्य प्राप्त होतं. ही त्याच्यामधली गोष्ट आहे. पण हे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या पुराणांमध्ये आणि नंतर सुद्धा संतांच्या वर्तणुकीमध्ये सांगून, लोकांना, समाजाला सांगून त्यांना एका चांगल्या मार्गावरती, गोविंदाच्या भजनाच्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा मार्ग माहिती पाहिजे. हा मार्ग माहिती पाहिजे. जसं तुम्हाला मी म्हटलं मगाशी की गोल्डच्या वरती प्लॅटिनम आहे हे माहिती पाहिजे. प्लॅटिनम सेक्शन आहे दुकानात, हा माहिती पाहिजे. देन यू विल लेव्हल अप. अभ्यासही न कोणते अभ्यासाने अभ्यासाने सगळं साध्य होतं. त्यामुळे असाच अभ्यास चालू राहू दे. आपण वळूया पुढल्या श्लोकाकडे.